मित्रांनो, एक गोष्ट अझ्युम करा की बाबा कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये कुणाच्या तरी एका जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, की अर्थातच आपल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. सुरुवातीचे काही दिवस त्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये जातात. काही दिवसांनी एक प्रश्न अचानक समोर उभा राहतो. त्या व्यक्तीच्या बँकेत असलेल्या पैशांचं आपण काय करायचं? एफ-डी असेल, ई-पी-एफ असेल, पेन्शन असेल किंवा विमा पॉलिसी असतील, शेअर्स असतील, हे सगळं आता कसं मिळणार? कोणाला मिळणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर नॉमिनीच नसेल तर मग काय करायचं? हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये गर्दी करतात. अनेकदा लोक काय करतात, आयुष्यभर कष्ट करतात, भरपूर पैसे ते साठवतात, पण कागदपत्र व्यवस्थित ठेवत नाहीत, नॉमिनी अपडेट करत नाहीत, कुटुंबाला त्याची माहिती नसते. मग एका दुःखद प्रसंगानंतर संपूर्ण कुटुंब जे आहे ते बँका, सरकारी कार्यालय, एजंट, कागदपत्रांच्या फेरफटक्यामध्ये अडकून जातात. आज आपण अगदी हाच विषय जो आहे तो समजून घेणार आहोत. समजा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे पैसे जे आहेत ते जर अडकले तर ते कसे काढले जातात, बँक अकाउंट मधले पैसे कसे क्लेम करायचे, पीएफ असेल, पेन्शन असेल, विमा असतील, याचे पैसे नक्की कोणाला मिळतात, नॉमिनीज नसेल तर काय करायचं, उत्तराधिकारी प्रमाणपत्र म्हणजे काय असतं, आलेला व्यक्ती जो आहे तो जाणारच आहे, हे कटू आहे मात्र सत्य आहे. त्यामुळे विषय जरी तुमचा हा नाजूक असला तरी जो कुणी हा व्हिडिओ पाहतोय त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुमच्या सगळ्या शंका त्यांचं निरसन होणार आहे. आम्ही अशा अनेक गंभीर विषयांवर व्हिडिओ बनवत असतो, बराच रिसर्च आम्ही त्यासाठी करत असतो, त्यामुळे या गोष्टीला एक दाद म्हणून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. एखाद्या विषयावर जर आम्ही काहीतरी व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तर आत्ता लगेच त्या विषयावरचं नाव जे आहे ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा, आम्ही त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक गोष्ट, मृत्यूनंतर कुठल्याही फायनान्शियल क्लेमसाठी 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूचा पुरावा म्हणजे डेथ सर्टिफिकेट. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं त्या व्यक्तीशी असलेलं नातं हे सिद्ध करणारा एक पुरावा. उदाहरणार्थ पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, आई वडील असतील किंवा इतर कायदेशीर वारस असेल तर तसं दाखवणारी कायदेशीर तुमची जी काही कागदपत्र आहेत ती. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हीच त्या पैशांवर हक्क सांगण्यासाठी पात्र आहात हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. समजा घरातली एखाद्या व्यक्तीचं बँक अकाउंट आहे, त्यामध्ये बचत खातं म्हणजे सेव्हिंग अकाउंट, एफ-डी आहे, लॉकर आहे, या खात्यामध्ये पैसे आहेत. अशा वेळी सगळ्यात आधी बँक काय करते, एक गोष्ट तपासते, ते म्हणजे त्या खात्याला नॉमिनी आहे का. आता जर या खात्याला नॉमिनी असेल तर प्रक्रिया तशी तुलनेनं बऱ्यापैकी सोपी होते. म्हणजे उदाहरणार्थ वडिलांनी त्यांच्या खात्यामध्ये मुलाला नॉमिनी केलंय किंवा पत्नीला नॉमिनी केलेलं असेल तर अशा वेळी डेथ सर्टिफिकेट दिलं, केवायसीची कागदपत्र दिली, क्लेमचा जो फॉर्म आहे तो जर तुम्ही जमा केला तर बँक त्यांची प्रोसेस लगेच सुरू करते. अनेक प्रकरणामध्ये काही दिवसामध्ये पैसे ट्रान्सफर सुद्धा केले जातात. एवढ्या वेगात हे होऊ शकतं जर नॉमिनी म्हणून असाल तर. खरी अडचण कधी होते, जेव्हा तुमचं जे काही खातं आहे गेलेल्या माणसाचं त्याला नॉमिनी नसतो. समजा एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर पैसे साठवले, एफ-डी केली, नॉमिनी अपडेट केलीच नाही, तर अचानक या व्यक्ती जर निधन झालं तर कुटुंबासमोर मोठा एक प्रश्न उभा राहतो. कारण तो प्रश्न असतो, आपण आता नॉमिनीच नाही तर आपल्याला पैसे मिळणार का. तर उत्तर असं आहे की हो, हे पैसे तुम्हालाच मिळू शकतात, पण प्रक्रिया जी आहे ती थोडीशी लांब आहे, थोडीशी गुंतागुंतीची आहे. नॉमिनी नसेल तर बँका काय करतात, साधारणपणे काही महत्त्वाची कागदपत्र तुमच्याकडे मागतात. सगळ्यात पहिले डेथ सर्टिफिकेट, क्लेम फॉर्म, ओळखपत्र, केवायसी कागदपत्र, बाकी काही कायदेशीर वारसांकडनं एनओसी असेल की बाबा आमचा या व्यक्तीला पैसे देण्यासाठी कुठलाही आक्षेप नाही, तर असं पत्र कदाचित काही बँका घेऊ शकतात. आता एक उदाहरण बघूयात. एका व्यक्तीचं निधन झालं, त्याच्या निधनानंतर पत्नी पैसे क्लेम करत आहे, पण त्यांना 2 मुलं आहेत. तर बँक काय विचारू शकते की बाकी जी काही वारस आहेत, मुलं, त्यांचा यावर काय आक्षेप आहे का. तर नाही, नसेल तर त्यांची एनओसी बँक तुम्हाला मागू शकते. जर समजा रक्कम कमी असेल तर काही वेळा काय करतात बँका, कोर्टात न जाता प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जर रक्कम मोठी असेल किंवा कुटुंबामध्ये वाद असेल तर मात्र बँक काय करते की कोर्टाकडनं जारी केलेलं उत्तराधिकार प्रमाणपत्र जे आहे ते मागू शकते. प्रमाणपत्र दिल्यानंतर तुम्हाला रक्कम मिळू शकते. आता आपण बँकेचं जे काही उदाहरण आहे ते पाहिलेलं आहे, बरोबर. पण आता ई-पी-एफ जे आहे, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, त्याचं काय. तर भारतामध्ये लाखो लोक नोकरी करत असतात, त्यांच्या पगारातनं दर महिन्याला पीएफ मध्ये रक्कम जी आहे ती कट होऊन जात असते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या ई-पी-एफ मधली पैसे जे आहे किंवा पेन्शन असेल किंवा EDL म्हणजे एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स जो आहे त्याचा क्लेम कसा करता येतो ते आपण थोडंसं प्राथमिक त्याची माहिती घेऊया. समजा ई-पी-एफ खात्यामध्ये नॉमिनी असेल तर प्रक्रिया तुलनेनं सोपी असते, पण नॉमिनी नसेल तरीही कुटुंबातील सदस्य असेल किंवा कायदेशीर वारस जर असेल तर ते पैसे क्लेम करू शकतात. त्यासाठी सर्टिफाईड फॅमिली लिस्ट म्हणजे कुटुंबातील सदस्यांची प्रमाणित यादी जी आहे ती तुम्हाला द्यायला लागते. या आधारावर तुम्ही ई-पी-एफचं जी काही रक्कम आहे ती क्लेम करू शकता. आता अनेक प्रक्रिया ज्या आहेत त्या ऑनलाईन झालेल्या आहेत, त्यामुळे तुलनेनं सोपं झालेलं आहे, पण तुमच्याकडे सगळी कागदपत्र असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता अनेकांना माहिती नसतं की ई-पी-एफ बरोबर पेन्शन आणि EDLI चे बेनिफिट जे आहेत ते देखील तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे फक्त ई-पी-एफ बॅलन्सवर तुम्ही लक्ष न देता
बाकी जे काही बेनिफिट्स आहेत ते सुद्धा तुम्ही तपासले पाहिजेत, त्याची देखील गरज असते. आता बोलूयात आपण इन्शुरन्स बद्दल. समजा एखाद्या व्यक्तीनं लाईफ इन्शुरन्स घेतलेला आहे, पण या प्रकरणामध्ये मृत्यूनंतर पॉलिसीचा पैसा कसा मिळतो हे आपण पाहणार आहोत. जर पॉलिसीमध्ये त्या व्यक्तीने नॉमिनी दिला असेल, विशेषतः पत्नी असेल, मुलं असतील किंवा आई वडील असतील, यांना नॉमिनी जर केलं असेल तर क्लेम करणं इन्शुरन्स कंपनीला तुलनेनं सोपं जातं. तुम्हाला डेथ सर्टिफिकेट द्यायला लागतं, पॉलिसीचे पेपर द्यायला लागतात, ओळखपत्र द्यायला लागतं, क्लेम फॉर्म द्यायला लागतो, इन्शुरन्स कंपनी प्रक्रिया सुरू करते. एवढं सोपं हे काम होऊ शकतं. आता इथे पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा इन्शुरन्स पॉलिसीवर नॉमिनी आहे, पण तो कुटुंबातला सदस्य नाहीये, मित्र असेल, नातेवाईक असेल किंवा इतर कोणी असेल, अशा वेळी कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतो. जे वारस आहेत ते त्यावर आक्षेप घेऊ शकतात, कारण अनेक वेळा नॉमिनी जो आहे तो अंतिम मालक नसतो, तो फक्त पैसे घेणारा प्रतिनिधी असतो. नंतर कायदेशीर जे वारस आहेत ते त्यावर दावा करू शकतात त्या पैशावर, आणि जर नॉमिनीने त्यांना दाद दिली नाही तर ते कोर्टात जाऊ शकतात. म्हणून इन्शुरन्स क्लेम मध्ये काही वेळा सक्सेशन सर्टिफिकेट किंवा रजिस्टर्ड विल जे आहे ते महत्त्वाचं ठरतं. आता पुन्हा एकदा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे नॉमिनीच नसेल तर मग काय करायचं? तर अशा वेळी सगळ्यात मोठा आधार असतो तो म्हणजे उत्तराधिकार प्रमाणपत्र. हे नाव जरी मोठं वाटत असलं तरी साध्या भाषेत जर सांगायचं असेल तर ते एक कोर्टाने दिलेलं अधिकृत प्रमाणपत्र असतं. यामध्ये कोर्ट काय सांगतं की बाबा ही अमुक अमुक मृत व्यक्ती आहे, त्याच्या संपत्तीवर कायदेशीर हक्क जो आहे तो अमुक अमुक व्यक्तींचा असणार आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या बँकेमध्ये 25 लाख रुपये आहेत, FD त्याची आहे, शेअर्स आहेत, पण नॉमिनी मात्र या सगळ्याला नाहीये. मग काय होतं? कुटुंबामध्ये वाद सुरू होतो. मुलगा म्हणतो पैसे माझे आहेत, पत्नी म्हणते पैसे माझे आहेत, भाऊ पण म्हणतो अरे माझा भाऊ होता, त्याचे माझे पैसे आहेत. मग काय करायचं? तर अशा वेळी बँक काय करते की ती स्वतः देखील बँकेला निर्णय घ्यायचा निर्णय मुभा जी आहे ती नाही, ती काय करते? कोर्टाने दिलेलं सक्सेशन सर्टिफिकेट मागते. कोर्ट काय करतं? तपासणी करतं, कायदेशीर वारस कोण आहे हे स्पष्ट करतं, आणि त्यानंतर बँक जी काय आहे ती प्रक्रिया त्या कायदेशीर प्रमाणपत्राच्या आधारे पुढे नेते. उत्तराधिकार प्रमाणपत्रामुळे बँक, विमा कंपनी, इतर संस्था खात्री करू शकतात की बाबा पैसा जो आहे तो चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडत नाही. आता प्रश्न असा पडतो की क्लेम करताना तुम्हाला कुठली कुठली कागदपत्र लागतात. जर तुमचं बँक खातं असेल किंवा तुम्हाला लॉकरवर दावा करायचा असेल तर काही कागदपत्र जी आहेत ती आधीपासून तयार ठेवणं तुम्हाला गरजेचं असतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन, त्यानंतर दुसरं डेथ सर्टिफिकेट, KYC डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे डिसीज व्यक्ती जे आहे, मृत व्यक्ती, त्याच्याशी नातेसंबंध सिद्ध करणारे पुरावे, कायदेशीर वारस प्रमाणपत्र, स्टॅम्प पेपरवर साईन केलेला बॉन्ड जो आहे तो देखील तुम्हाला इथे लागू शकतो. रक्कम 15 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुलनेनं प्रक्रिया काही वेळा सोपी होते, पण रक्कम जर 15 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँक काय करते? अतिरिक्त कागदपत्र तुम्हाला मागू शकते. आता इथे पुन्हा एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला लागते, सगळी जी काही कागदपत्र आहेत ती दिली म्हणजे लगेच तुम्हाला पैसे मिळाले असं होतं का? अजिबात नाही. कारण जर कुटुंबामध्ये तुमच्या वाद असतील, क्लेम बाबत काही मतभेद असतील किंवा बँकेला संशय वाटला तर प्रक्रिया लांबू शकते. अशा वेळी काय करायला लागतं की उत्तराधिकार प्रमाणपत्र, प्रोबेट ऑफ विल ॲडमिनिस्ट्रेशन लेटर किंवा कोर्टाचा आदेश बँक मागू शकते, मगच पुढची प्रक्रिया बँक सुरू करणार. म्हणूनच एक महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाने आज करायला पाहिजे, आपल्या सगळी जी काही खाती आहेत, पॉलिसी असेल, जे काय आहे, जिथे जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिथे सगळीकडे नॉमिनी अपडेट आहे का हे तुम्ही तपासा. आपल्या बँक खात्यामध्ये, आपल्या FD मध्ये, म्युच्युअल फंडामध्ये, शेअर्समध्ये, विमा पॉलिसीमध्ये, EPF मध्ये सगळीकडे नॉमिनी ॲड करा. ही व्यक्ती जी आहे नॉमिनी ती योग्य आहे का हेही लक्षात घ्या आणि मगच त्यांचं नाव नॉमिनेट करा. कारण अनेकदा लोक लग्नाआधी आई वडिलांना नॉमिनी ठेवतात, लग्न झाल्यानंतर मुलं होतात पण नॉमिनी अपडेट होत नाहीत, मग मृत्यूनंतर लगेच घरामध्ये वाद सुरू होतात. ही वादाची परिस्थिती आपल्यानंतर उद्भवू नये म्हणून तुम्ही आत्ताच काळजी घेऊ शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाला या सगळ्याची माहिती द्या. तुमचं बँक अकाउंट कुठे आहे, विमा कुठे कोणत्या कंपनीचा काढलेला आहे, EPF चे डिटेल्स काय आहेत, FD कुठे आहे. किमान घरातल्या एका तुमच्या विश्वासू व्यक्तीला ही सगळी माहिती असणं गरजेचं आहे. तुमचे पासवर्ड, लॉग इन सगळं माहिती असलं पाहिजे. कारण अनेक वेळा लोकांकडे पैसा भरपूर असतो पण फक्त कुटुंबाला माहिती नसल्यामुळे ते पैसे वर्षानुवर्ष पडून राहतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, मृत्यूनंतर क्लेम करणं अवघड आहे का? नाही, पण नॉमिनी जर नसेल तर ही प्रक्रिया नक्कीच कठीण होते. योग्य कागदपत्र, कायदेशीर पुरावे आणि संयम जर असेल तर पैसे क्लेम करता येतात. मात्र त्यासाठी अगोदर या प्रक्रियेची माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे फक्त स्वतः पाहिला तर ते चालणार नाही. तुम्ही तुमच्या घरच्यांना हा व्हिडिओ दाखवा, आई वडिलांना दाखवा, मित्रांना दाखवा, नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. कारण उद्या तुमच्या कुटुंबाला या व्हिडिओची नक्की गरज लागू शकते, या माहितीची गरज लागू शकते. योग्य वेळी माहिती जर तुम्हाला मिळाली तर तुमचा त्रास वाचू शकतो. बाकी जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते मोठे कर्ज पटकन कसं फेडावं याची माहिती देणारा आम्ही व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.